नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण उमापूर येथील माधव कृषी सेवा केंद्र या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आता चांगल्या प्रकारे कृषी सेवा केंद्र बियाणं आणि खताने सज्ज झालेलं आहे. आता शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी गर्दी होऊ लागलेली आहे. त्याचप्रमाणे माधव कृषी सेवा केंद्रामध्ये काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशी सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपलं काय नाव आहे? माझं नाव विरार. बरं, आपण शेतकरी आहात. हो हो, किती एकर शेती आपल्याला? मला 1.5 एकर आहे सरासरी. काय असते शेतीमध्ये प्रत्येक वर्षी? शेतीमध्ये दरवर्षी तर आपला समजा सरासरी ऊस असतो, पण या 1-2 वर्षामध्ये आपला भाजीपाला आहे. बरं. हां, मग त्याला बियाणं खतं कुठून वापरतात तुम्ही? कोणत्या प्रकारचे वापरताय? बियाणं आणि खतं सगळं समजा राऊत सरांकडून, म्हणजे माधव ॲग्रो हे जे उमापूरची खास दुकान आहे आणि तिथे सगळ्या प्रकारचे खतं वगैरे आणि व्यवस्थित रिटेल भावामध्ये भेटतात. झाले जसं आम्हाला समजतं तेव्हापासून इथेच दुकानावर आहे आम्ही. कशा प्रकारे सेवा भेटते आपल्याला? सेवाचं काही विशेष नाही. सेवा म्हणजे एकदम अतिउत्कृष्ट आहे आणि जे लागतं ते वेळेवर आहे. दरामध्ये काय फरक? दरामध्ये आत्तापर्यंत तसं काहीच नाही झालं होणार. जे MRP आहेत त्याच्यामध्ये काही तफावत नाही. समाधानी आहे समजा तुम्ही? बिलकुल बिलकुल. तुमचं काय नाव? अनिल देशमुख. राहणार कुठे तुम्ही? उमापूर. बरं. शेतकरी किती एकर शेती आपल्याला? शेती सर 5 एकर आहे आपण. काय असते शेतीमध्ये? शेतीमध्ये कापूस काही मूग काही असतो. कुठून बियाणं खतं कुठून खरेदी करतात आपण? माधव कृषी सेवा केंद्र उमापूर. का बरं? व्यवस्थित देतात ते. काय दरामध्ये काय कमी जास्त फरक वगैरे काय? नाही चांगला व्यवस्थित देतात. काय किती वर्षापासून तुम्ही यांच्याकडून खरेदी करताय? 5-7 वर्ष झाली. 5-6. कशा प्रकारे सेवा कशी देतात? सेवा चांगली देतात ते. खतामध्ये काय अडचण? काहीच अडचण नाही देतात ते टायमा टायमा. म्हणजे लिंकिंग करून घ्यावं लागतंय का असं काही? हो, लिंकिंग करून घेते मी. चालेल, मार्केट. बरं, ओके, धन्यवाद.